डायबेटिक पेशंट्समध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी का होते आणि ती अवॉइड करू शकतो का? तर डायबेटिक पेशंट्समध्ये जेव्हा शुगर लेवल्स जास्त असतात तेव्हा मागच्या पडद्याच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या लीक करतात आणि मागच्या पडद्यात रक्तवाहिन्यातून जे रक्त किंवा चरबी मागच्या पडद्यावर येऊन जमा होते. पण सुरुवातीच्या स्टेजला जेव्हा हे सगळं चालू असतं डोळ्यांमध्ये तेव्हा मधला जो मागच्या पडद्याचा जो मेन हिस्सा आहे मॅक्युला तो जोपर्यंत इन्व्हॉल्व होत नाही किंवा तिथे जाऊन काही सूज येत नाही तोपर्यंत पेशंटला कमी दिसणं किंवा काही व्हिजनची कंप्लेंट असणं हे शक्य नाही. बऱ्याच वेळा पेशंट जेव्हा येतो तेव्हा असिम्प्टोमॅटिक स्टेजमध्ये येतो आणि जेव्हा आपल्या पेशंटला ब्लरिंग ऑफ व्हिजन होतं किंवा दिसायला कमी दिसतं, धूसर दिसतं, तेव्हा बऱ्यापैकी ॲडव्हान्स स्टेजमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी गेलेली असते. आता डायबेटिक रेटिनोपॅथी अवॉइड करू शकतो का? ज्या पेशंट्सना डायबिटीस आहे त्यांनी स्ट्रिक्ट डायबेटिक कंट्रोल ठेवणं म्हणजे शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवणं आणि दरवर्षी एकदा डोळ्यात ड्रॉप टाकून मागचा पडदा चेक करणं, ह्या 2 गोष्टी करणं अपेक्षित आहे. तर ही रील तुमच्या फॅमिलीमध्ये ज्यांना डायबिटीस आहे त्यांना जरूर शेअर करा.